दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। जागतिक शांतता दिनाच्या निमित्तानं तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक सरश्री यांचं इनर वर्ल्ड पीस या विषयावर पुण्यातील मनन आश्रमात विशेष मार्गदर्शन आणि ध्यानसत्र आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी अंतर्मनातील चिंतेचा आणि बेचैनीचा अंत करून भावनिक संतुलन साधण्यासाठी काय करायला हवं याविषयी सरश्री यांनी साधकांना मार्गदर्शन केलं। लहानपणापासून मनात रुजलेल्या धारणांचा खेळ माणसाच्या मनात सतत सुरूच असतो। जसा तुमचा विश्वास असतो तसंच तुमचं आयुष्य घडत जातं। मी शरीर आहे या चुकीच्या धारणेमध्ये माणूस संपूर्ण जीवन व्यतीत करतो, ज्यामुळे तो शरीराच्या सुखदुःखात, मनाच्या खेळात आणि बुद्धीच्या भ्रमात अडकून राहतो। सतत इतरांशी तुलना करणाऱ्या मनाला ज्ञान मिळाल्यावर ओव्हर थिंकिंग कमी होत जातं आणि मनात शांतता प्रस्थापित होते। लेट गो करणे, क्षमा करणे, आभार मानणे, हसणे यासारख्या गोष्टी समजून उमजून केल्यानं तुम्ही अंतरंगातील शांतीला आमंत्रित करू शकता। यासाठी दिवसातून काही मिनिटे ध्यान धारणा केल्यानं विचारांच्या मागे असलेली मनशांती प्रकट होईल असं सांगून सरश्री यांनी उपस्थितांच्या ध्यानाचा सराव करून घेतला। अलग निरंजन सदा वैसा ही रहता है, वो की शांति वो लगा हुआ है, आप ये करो। आप मोबाइल को बाजू में रखकर करने वाला मन, भूतकाल की गई अपराध बोध रखने वाला मन, ये है तोड़ू मन। इसको कहा गया कॉन्ट्रास्ट माइंड, अशांति का कार्य। और इसी में आपका कार्य इस पर्पल को, इस गोले को बढ़ाना है और कॉन्ट्रास्ट माइंड को कम करना। यावेळी सरश्री लिखित आज के युग के दास्तान ए ययाति आणि साहस की बेटी बॅलन्स लाईफ ब्युटिफुल लाईफ या 2 हिंदी पुस्तकांचं प्रकाशन केलं। तेजज्ञान फाउंडेशनच्या कार्यकारी विश्वस्त तेज विद्या यांनी सूत्रसंचालन केलं। यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुमारे 8,500 लोकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला। या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।